सुरेश भटांच्या कुठल्याही कवितेतलं ना विरामचिन्ह सुद्धा हलवता येत नाही, इतकं ते, इतकं गोळीबंद अगदी. लेखन मी पाहिलेलं आहे. तुझ्याच पोस्टवरती होतं, उद्या बालकवींचा जन्मदिन आहे आणि तुम्ही औदुंबर ऐकू आहे, मी वाचलो. म्हणजे आता ती कविता मी ऐकवतो आणि नंतर तुला त्याची मज्जा सांगतो. 8 ओळींची कविता आहे ही. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे. हा कुठलाही शब्द अनाठाई येत नसतो, मी तुला सांगतो नंतर. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पायवाट पांढरी, पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे, हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे. झाकळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर, झाकळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. वरवर पाहता पाहता, म्हणजे आणि खरंच त्यांनी तसं लिहिलेलं असू शकतं, पण वरवर पाहता पाहता ही निसर्ग कविता वाटते, समोर दिसणाऱ्या दृश्याचं वर्णन केलेलं वाटतं. हो हो हो. पण मला त्याच्या मागे जाता जाता असं वाटतं की ऐल तटावर पहिलं तटावर म्हणजे जन्म आणि मृत्यूचे 2 तट आहेत, त्या दोन्हीवरती हिरवाळी आहे. आई आई ऐल तटावर पहिलं तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो, आयुष्य वाहतं बेटा बेटातून. म्हणजे प्रत्येक माणसाचं एक एक बेट आहे. बेटा बेटातून निळा सावळा झरा वाहतो, त्याची निळी कृपा वाहते, ती निळाई वाहते. चार घरांचे गाव, 4 आश्रम सांगितलेत आपल्या ह्याच्यामध्ये: ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. ते पार केल्यानंतर माय खरी गॉड. हिरवी गर्दी पुढे आहे. आणि पायवाट आहा. पांढरी, पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे, प्राक्तनाची वाट त्यातून अडवी तिडवी पडत पुढे जाते तुमच्या तळहातावरच्या रेषांसारखी. आणि हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे, जन्माकडून मृत्यूकडे ती वाट चाललेली आहे. आणि असा हा औदुंबर ह्या प्रवाहात पाय टाकून सुद्धा काठावरती स्थिर आहे, असं तुम्हाला जगता यायला पाहिजे, असं मला त्या कवितेचा अर्थ लागतो. म्हणजे आय डोंट नो. आपण एवढेच दिसतोय म्हणून मी एवढाच नमस्कार केला. आपण समोरासमोर असतो तर मी या क्षणी साष्टांग नमस्कार घातला असता. कारण इतका वेगळा औदुंबर आणि इतका सुंदर औदुंबर याआधी मला कुणीही दाखवला नव्हता. आणि आय एम शुअर इथे असलेल्या प्रत्येकाचं हे म्हणणं असेल, जे जे लोक आज या चॅटमध्ये जॉईन झालेत त्या सगळ्यांना आज कवितेकडे बघायची वेगळी दृष्टी डेफिनेटली मिळाली असेल.